तर आज मस्तपैकी आता सकाळ सकाळचा नाश्ता आहे. तर ह्यो नाश्ता सर्वांनाच आवडतो. आमच्यात काय 2-2 नाश्ता असं करायला लागत नाही. तर ह्यो नाश्ता बनवला म्हणजे त्याच्यामुळं मी आज आता खिचडी बनवते. मस्तपैकी आता खिचडी आता काल भिजत घातली होती. चांगली फुगल्या पण मस्त मोठी लाट झाल्या आणि फुगते पण. इकडे चांगले शेंगदाणा भाजून घेतले ते खरपूस शेंगदाणा बारीक करून घेतले तोपर्यंत इकडे कढई पण तापली. तेल तापले मस्तपैकी मिरच्या. तर इथे बटाटू धुवून घेतले ते चांगले त्याच्या साली काढून आता भिजत घातले ते पाण्यात आणि मिरच्या पण चिरून. तर पहिल्यांदा मी मिरची टाकून घेतली आणि म्हणजे कसं मिरची पहिल्यांदा भाजती चांगली त्याच्यामुळे मिरची टाकून घेतल्या. नंतर शेंगदाणा टाकून घेते. शेंगदाणा पण आधी भाजून घेतलेलं होतं पण तेलात चांगलं भाजून घेते आता मीठ टाकून घेते आता. तर आता खिचडीच्या अंदाजानुसार आता मीठ टाकून घेते. तर आता बटाटो पण टाकून घेतलाय. आता बटाटो आता कमी गॅस घेऊन आता शिजवून घेते आता सगळं आता. तर तोपर्यंत शेंगदाणा आता बारीक करून घेते आता. तर इथे मी शेंगदाणा आता असं ओबड असं बारीक करून घेतले ते मोठा येतं असं बारीक एकदम शेंगदाण्याचं कूट बारीक करून घेतलेलं नाही. तर इथं पिण्यासाठी गरम गरम पाणी मस्त. शेंगदाण्याचं कूट बारीक करून घेतलं. निम्म शेंगदाण्याचं कूट ह्याच्यात टाकलं या शाबू तांदळात टाकलंय आणि निम्म आता बटाटो टाकून घेते सगळं आता. म्हणजे आपलं खिचडी चिटकत नाही त्याच्यामुळं. आता मिक्स करून घेते आणि पुन्हा एकदा झाकून ठेवते आता. खूप छान असं सकाळ सकाळचं वातावरण झाले बघा मस्तपैकी. इकडे फुलं दिसते ती आपली. तर कावळ इकडे वराडते ते आणि मी इकडे पुढे पुढे गेली की कावळ्याला काय वाटतं त्यासनी खायला काहीतरी आणलं या. तर जास्त कावळ इकडे येते ते असं. तर इथे मस्तपैकी आता कडीपत्त्याचं झाड मी लावलेलं आहे बघा आता. किती छान असं आलं या. तर आता बटाटो पण आता शिजलाय आता मस्तपैकी आता. तर आता मिक्स केलेलं आता शाबू सगळं आता टाकून घेते थोडं थोडं. परत मिक्स करते तोपर्यंत दूध पण टाकते चांगलं. तर आता खिचडी मी मिक्स करून घेतली आता सगळे आता. खूप छान अशी खिचडी झाली आणि चिकटली पण नाही थोडी सुद्धा चिकटली नाही कुठं. आता शेंगदाण्याचं कूट मी आधी टाकलेलं पण होतं बटाट्यात आणि नंतर मी शाबू तांदूळ पण मिक्स करून घेतलं होतं त्याच्यामुळं कुठं चिकटलेलं नाही खिचडी नाहीतर अशी चिकटते. तर आता चांगले आता भाजून घेते आता. खूप छान असं बनवलंय नाश्ता सकाळ सकाळी हलका हलका सगळ्यांच्याच आवडीचा. तर रोज असतेच एकाला शेवळ्या करायच्या एकाला पोहे बनवायचं. तर हे खिचडीचा नाश्ता आमच्यात सर्वांनी आवडतो त्याच्यामुळे आज रविवार पण आहे म्हटलं आता सर्वांनीच आता बनवावं. तोपर्यंत इकडं दूध पण उतू गेलं.